नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी पुरणपोळीचा व्हिडिओ बनवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा. तर हे बघा, पुरण आपल्याला असं लुसलुशीत आणि मऊ अशी पोळी झाली पाहिजे ना, तर अशा प्रकारे पुरण आपण जेव्हा डाळ शिजायला टाकतो तर हे बघा अशी मोजूनच घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला बरोबर साखरेचं गुळाचं प्रमाण येऊन जातं. आता हे बघा, मी जे आहे तर इथं 2 वाट्या जे आहे तर मी 2 वाट्या याला डाळ घेतलेली आहे. आणि ही जी डाळ आहे तर अगोदर याला धुवून घ्यायचं, नंतर परत याच्यात पाणी टाकून 5 मिनटं असंच पाण्यामध्ये ही डाळ ठेवायची. म्हणजे 5 मिनटं पाण्यामध्ये ठेवल्यामुळं काय होतं, छान अशी मऊ अशी शिजली जाते ही डाळ. आता त्याच्यासाठी जे पाणी जे लागणार आहे बघा आपल्याला, तर ते पण आपल्याला प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. कारण आपण 2 हे केलेलं आहे, आपण 2 वाट्या जे आहे डाळ वापरलेली आहे इथं. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, इथं 4 वाट्या आपण पाणी वापरायचं आहे, म्हणजे बरोबर होतं. आणि आपल्याला थोडंसं आमटी बनवण्यासाठी पण आपल्याला त्याचं हे आपल्याला आमटीसाठी पण येळवणी उरतं. आता पाणी जे आहे ना तर थोडंसं गरम होऊ द्यायचं, लयच असं कडकडीत पण नाही होऊन द्यायचं. आणि त्याच्यामध्ये थोडीशी बघा हळद टाकायची. हळदीनं काय होतं, पुरणाचा जो कलर आहे ना एकदम छान असा पिवळा कलर येतो आहे, त्याच्यामुळं थोडीशी हळद टाकली मी त्याच्यामध्ये. आणि आता ही जी डाळ आहे तर ही अशी पाण्यातून काढून अशी ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे. जास्त पण नाही गरम होऊ द्यायचं, मग त्यांना पण काय होतं आहे, डाळ अशी शिजल्या जात नाही व्यवस्थित. थोडंसं कोमट पाणी झालं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची. म्हणजे एकदम छान असा पिवळा कलर येतो आहे. आणि थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं, व्यवस्थित असं त्याला हलवून घ्यायचं. आणि नंतर आता वरतून झाकण आहे तर झाकण लावून द्यायचं कुकरचं. आणि गॅस आहे तर मीडियम करायचा, फुल गॅसवरती नाही शिजू द्यायचं. मीडियम गॅसवरती अशा 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या चांगल्या, म्हणजे अशी मऊ एकदम मऊ अशी डाळ शिजल्या जाते आहे. अशा 4-5 शिट्ट्या झालेल्या आहे बघा. आता आपण बघूया डाळ कशी शिजली आहे. तर हे बघा, कलर पण एकदम छान आलेला आहे आणि आपली डाळ पण व्यवस्थित शिजली. आणि त्याच्यात आपल्याला आमटीसाठी जे येळवणी लागतं ते पण आहे त्याच्यामध्ये. आणि डाळ पण एकदम अशी नरम होती आहे, हातावर आपण अशी ही करून बघायची शिजली का कशी. तर छान अशी डाळ शिजू द्यायची ही. आता ह्या डाळीतलं जे आहे पाणी तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे जे पाणी आहे तर मग हे आमटीसाठी वापरायचं. हे पाणी वापरल्यानंतर आमटी खूप छान होती आणि टेस्टी पण होती आहे. हे बघा, असं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. आणि गरम असताना तर गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे, याला गरम असतानाच आपल्याला पुरणाच्या चाळणीतून पुरण काढून घ्यायचं आहे. अशा जर पद्धतीनं पुरण बनवलं तर अजिबात पोळी पण फुटत नाही आणि पुरण पण एकदम छान असं मऊसूत पुरण होतं आहे. आता हे जी येळवणी आहे तर हे आता काढून ठेवायचं आहे आपल्याला. हे आता आमटी करताना आपण त्याच्यामध्ये त्याला वापरणार आहोत. आता ही जी डाळ आहे तर मी या पातेल्यामध्ये काढून घेते, कारण आपल्याला ह्या चाळणी जे आहे तर ह्या चाळणीतून आपल्याला पुरण काढायचं आहे. असं तुम्ही उलथण्याना किंवा कशाना, पेल्याना, वाटीना, असं कशाना पण असं मॅश करू शकता. कारण एकदम डाळ अशी छान शिजलेली आहे, त्याच्यामुळं ते थोडं जरी आपण हे केलं ना तर लगेच पुरण खाली पडतं आहे. शिजलेली असल्यामुळं काय होतं आहे, चाळणीत पण वरती काही राहत नाही आहे. तेव्हा आपण समजायचं की आपली डाळ छान शिजली आहे. छान डाळ शिजली तरच पूर्ण डाळ याच्यातून खाली येते, नाहीतर शिजली जर नाही तर वर असे कण वरती राहतात. मग ते पुरण पण छान होत नाही, पोळी पण फुटती, म्हणजे पुरणाचा एकजीव होत नाही. आणि ह्याप्रमाणे जर का तुम्ही अशी डाळ शिजू दिली तर पुरण पण असं एकदम व्यवस्थित असं एकजीव पुरण होतं. हे बघा, आता जे आहे तर आपलं पुरण जे आहे तर आपण चाळणीतून काढून घेतलं आहे, आता तयार झालेलं आहे पुरण. आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. तुम्ही साखर घालू शकता किंवा गूळ पण वापरू शकता. तर मी जे आहे तर मी इथं साखर पण वापरणार आहे आणि गूळ पण वापरणार आहे.
त्याच्यासाठी बघा आता अशी जाड बुडाची कढाई घ्यायची आता पुरण आपल्याला परतण्यासाठी. आणि मी थोडंसं त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे, 1 चमचा तूप. कशामुळं टाकलं आहे की खाली कढईला पुरण चिटकू नये, त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये मी असं तूप टाकलेलं आहे. आणि तूप टाकून आता हे जे पुरण आहे तर हे याच्यामध्ये टाकायचं. आता मी याच्यामध्ये काय करणार आहे, गूळ पण वापरणार आहे आणि साखर पण वापरणार आहे. दोन्ही पण मी याच्यामध्ये वापरणार आहे. हे बघा 1 वाटी जी आहे तर गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर. आणि आपली डाळ पण किती आहे, 2 वाट्याच डाळ आहे, तर तेवढीच आपल्याला साखर किंवा गूळ जी आपल्याला वापरायचा त्याच प्रमाणामध्ये वापरायचा. त्यांना पोळी पण छान होती, गोड पण होती आणि पुरण पण छान लुसलुशीत असं पुरण होतं आहे. आता पूर्ण साखर जी आहे, पुरणामध्ये साखर गूळ असं मिक्स करून घ्यायचं. आणि पुरण परतत असताना ना गॅस मिडियम गॅसवरतीच परतायचं, फुल गॅस करायचा नाही. किती तुम्ही जाडबुडाची कढई वापरा ते खाली लागतंच, त्याच्यामुळं हे वापरायचं नाही आहे आपल्याला. इथं गॅस फुल करायचा नाही आहे. असं गॅस मंद आचेवरतीच हे पुरण जे आहे पूर्ण परतून घ्यायचं. आता हे जे पुरण आहे तर आता आपल्याला घट्ट दिसतंय, आता ते साखर वितळल्यामुळं आता ते पातळ होईल. परत पातळ झालेलं पुरण परत आपल्याला घट्ट करायचं आहे. हे बघा आता असं पातळ झालेलं आहे हे पुरण. आता आपल्याला हे पुरण शिजवून आपल्याला याला घट्ट करायचं आहे. लगेच असं 2 आणि 4 मिनटामध्ये शिजल्या जात नाही. याला शिजायला जे आहे तर याला असं परतून घ्यायला बराचसा वेळ जातो आहे, कारण गॅस पण फुल नसतो, कमी गॅसवरती परतावं लागतं, म्हणून त्याला वेळ लागतो. जेव्हा आपण असं उलटणं जे आहे तर सरळ उभा राहील त्याच्यामध्ये, तेव्हा समजायचं का आपलं पुरण जे आहे तर छान असं परतलं गेलेलं आहे म्हणून. व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता हे बघा असं जर उलटणं उभं राहिलं कढईमध्ये तर समजायचं आपलं पुरण जे आहे परतलं गेलेलं आहे. तर पुरण मी खाली उतरून घेतलं आहे बघा. आणि त्याच्यामध्ये नंतर मी विलायची पावडर जी आहे तर मग नंतर वापरलेली आहे. तर नंतर इलायची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर जी आहे ती मी याच्यात टाकलेली आहे. आणि नंतर असं पुरण मिक्स करून घेतलं, थंड व्हायला काढून घेतलं कढईतून, थंड व्हायला ठेवलं. पुरण छानपैकी आपलं थंड झालं, कलर पण पुरणाला किती छान कलर आलेला आहे. आणि आता पीठ मळून घेतलेलं आहे, तर पीठ परत एकदा असं 1-1.5 तास तरी पीठ चांगलं भिजू द्यायचं. नंतर त्याला असं एकजीव करून घेतलं पूर्ण पीठ. आणि आता आपल्याला याच्या पोळ्या बनवायच्या. आता आपण जे कणिक जे आहे तर ते किती घेतलेलं आहे बघा, त्याच्यात तेवढंच आपल्याला पुरण घ्यायचं आहे. हे बघा असं छान आपलं पुरण झालेलं आहे. पीठ आणि पुरण जे आहे तर सारख्या प्रमाणात झालं पाहिजे. तसं जर झालं तर मग पोळी जी आहे तर आपली फुटत नाही. नंतर तुम्ही पीठ जर घट्ट मळलं आणि पुरण जर पातळ असलं तर मग पुरण बाहेर येतं त्याच्यातून. म्हणजे दोन्ही पण सारखंच प्रमाणामध्ये झालं पाहिजे. त्याच्यामुळं पोळी जी आहे तर छान पोळ्या आणि नरम पण पोळी होती, कडक पोळी येत नाही आहे. आता अशी पोळी जी आहे तर लाटून घ्यायची, म्हणजे आपल्याला सोयीच्या परत पण याला पलटी करायचं आहे पोळीला, कारण दोन्ही अंगावरती अशी पोळी लाटून घ्यायची, म्हणजे मग छान अशी पोळी होती आहे. हे बघा असं पुरण वरतून दिसू लागलं आहे पण पुरण बाहेर येत नाही आहे. तोपर्यंत इकडं तवा जो आहे तो पण आपला तापलेला आहे बघा. त्याच्यावरती साईडनं असं तेल सोडून घ्यायचं, कारण की पोळी चिटकायला नको आहे म्हणून. आणि लगेच पोळी अशी उलथून घ्यायची, कारण जास्त आपण त्याच्यात पुरण घातल्यामुळे एकदम अशी लुसलुशीत होती ती. म्हणून असं साईडनं जे आहे तर तुम्ही तूप पण टाकू शकता किंवा तेल पण वापरू शकता. असं साईडनं सोडून घ्यायचं. छानपैकी आपली पोळी जी आहे बघा कशी छान झालेली आहे, टंब अशी फुगलेली आहे आपली पोळी. अशा प्रकारे जर का तुम्ही पुरण बनवलं तर एकदम छान अशा पोळ्या लुसलुशीत होतात आणि अजिबात कडक पोळी होत नाही.